आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। गणेशोत्सव, दुर्गा पूजा आणि इतर कुठलेही सण आले की पर्यावरणपूरक उत्सवाची बोंबाबोंब सुरू होते आणि त्यातलं राजकारण थोडं बाजूला आपण जर सारलं तर खरंच हे आणि इतर सर्वच सण पर्यावरणपूरक करणं गरजेचं आहे याबाबत कुणाचंही दुमत नसावं। सध्या काही महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पीओपीच्या मूर्ती विरोधानं पुन्हा डोकंवर काढलंय। लाखोंच्या घरात पीओपी मूर्ती गेल्या अनेक वर्ष मुंबईचा समुद्र गिळत आलाय। इतर गावखेड्यात सुद्धा शहरात सुद्धा तिथले जलस्रोत हेच करत असतील, पण त्यामुळे पाण्यातल्या सृष्टीला ग्रहण लागायला लागलंय। हे नियंत्रित करण्यासाठी कोर्टाने हस्तक्षेप केला, पण सरकार प्रशासन यांच्या इच्छेविना हा हस्तक्षेप दरवर्षी तोकडा पडतो। मुद्दा असा आहे की उत्सव पर्यावरणपूरक करायचे आहेत ना, मग एकदा नियम करून तुकडा पाडा। दरवर्षी तेच रडगाणं गायचं। धर्माचे रक्षक, संस्कृतीचे रक्षक, हे सगळे जोडीला कोरस म्हणून उरलेले राजकारणी हे सगळं राजकारण पिळत बसतायत। सण सरला की मुद्दा सुद्धा सरतो, पुन्हा पुढच्या वर्षी ये रे माझ्या मागल्या। आणि आपलं काय, कुठल्याही सणवाराचं, मग तो कुठल्याही धर्मात असू दे, त्याचं समकालीन आकलन करून तो साजरा करण्यात आपण का कमीपणा मानतो? आता ही गणेशोत्सवासाठी अचानक पीओपी मूर्तींची बंदी आली, मग कोर्टाने नियम शिथिल करत नियम आणि अटी लागू केल्या। पण ज्यासाठी हे नियम आणि अटी लागू केल्या जात आहेत ते खरंच होणार आहे का, यावर लक्ष कोण ठेवणार? दरवर्षीचं भिजतचं घोंगडं, त्याबाबत ठोस निर्णय कधी होणार आहे? पीओपी मूर्तींना परवानगी मिळाली खरी, पण विसर्जनाचं काय? 40-40 फूट उंच मूर्तींसाठी कुठे कृत्रिम तलाव उभे करणार आहेत? हे सगळेच प्रश्न आहेत ज्याचा आज आपण चर्चा करणार आहोत। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत अभिषेक परब, जे परळचा राजा गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत आणि पीओपी मूर्ती विरोधी प्रकरणातले याचिकाकर्ते रोहित जोशी आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला अभिषेक परब यांच्याकडे जाईन। अभिषेक परबजी, पीओपी मूर्तीचा वाद हा दरवर्षी येतो, गणपती संपला की तो मुद्दा सरतो, परत पुढच्या वर्षी गणपती आल्यासारखा वाद पण येतो। मोठी मंडळं ज्यांचे मुख्यत्वे ह्या पीओपी मूर्तीचे प्रश्न असतात की एवढ्या मोठमोठ्या मूर्ती असतात ज्याचं दरवर्षी विसर्जन होत असतं, त्या मूर्ती शाडू मातीच्या किंवा पर्यावरणपूरक बनवायच्या कसा एक मोठा प्रश्न दरवर्षी विचारला जातो। पीओपी मूर्तींना होत असलेल्या विरोधाबाबत तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच धन्यवाद नम्रता। पहिल्यांदा आपले आभार मानतो की तुम्ही परळचा राजा मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला एक सर्व मंडळांची प्रतिनिधी म्हणून एक भूमिका मांडण्यासाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार मानतो। त्यानंतर आपल्या प्रश्नाला हात घालतो की जो प्रश्न आपण उद्भवला त्याच्या अगोदरच आपण एक वाक्य उद्गारलं, ते म्हणजे हे दरवर्षीचं भिजत घातलेलं घोंगडं आहे। हे दरवर्षीचं भिजत घातलेलं घोंगडं आज कुठेतरी निकालात लागलेलं आहे असं मी म्हणेन। परंतु पीओपीच्या प्रश्नाबाबत आज प्रामुख्याने मी म्हणेन की गैरसमज पसरवले गेलेले आहेत। पीओपी संदर्भातला अभ्यास हा पुरेपूर लोकांमध्ये पसरलेला नाहीये, त्याचा प्रचार होणं गरजेचं आहे। कारण का आज जर तुम्ही बघितलात, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी या शास्त्रीय शास्त्रज्ञांकडनं, त्यांचे 4 शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांकडनं या पीओपीवर देखील अभ्यास केलेला गेलेला आहे। त्याच्यात त्यांचं पूर्णपणे म्हणणं आहे की पीओपी ही कुठल्याही प्रकारे हानिकारक नाहीये, हा त्यांचा अहवाल आहे प्रामुख्याने। आणि मी म्हणेन जसं आज कोर्टाने जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने आज अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली, त्या समितीचा देखील जर आपण अहवाल पाहिला तर त्या अहवालामध्ये देखील काकोडकर सरांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं पीओपी हे नॅचरल वॉटरमध्ये जरी विघटन झालं तरी ते कुठेही हानिकारक नाहीये। हा पहिली गोष्ट लोकांमध्ये प्रसार जाणं महत्वाचं आहे। कारण का लोकांमध्ये प्रसार होतोय की पीओपी वर हानिकारक आहे, पीओपी हानिकारक आहे, त्यामुळे नॅचरल वॉटरमध्ये त्याचे दुष्परिणाम होतात, अशा प्रकारचा एक गैरप्रकार लोकांमध्ये पसरवला जातो। हा कुठेतरी थांबला पाहिजे। कारण का जर मोठ्या ज्या मंडळा आहेत, आज 20-20, 21-21 फूट, 22-22 फूट मूर्त्या आज मुंबई विभागामध्ये घडवल्या जातात, त्यांचा देखील विचार कुठेतरी केला पाहिजे। आणि आज त्यांचा विचार करून राज्य शासनाने त्यांची जी भूमिका आज उच्च न्यायालयामध्ये मांडली आणि त्याचा एक सकारात्मक निर्णय आला, त्याबद्दल मी प्रथमतः राज्य शासनाचे, खास करून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांचे देखील व अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र या दोघांचे देखील मनापासून आभार मानेन। कारण का या दोघांच्या पाठपुराव्यामुळे अगदी परबजी, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न यालाच जोडून विचारायचा आहे। तुम्ही म्हणता हा निर्णय सकारात्मक आहे कारण पीओपी मूर्तींना परवानगी मिळाली, प्रश्न पुढचा आहे,
कोर्टाने तिथे कंडिशन सप्लाय स्टार ठेवलेला आहे एक छोटासा त्या निर्णयावरती. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमध्ये त्याचं विसर्जन करू शकणार नाहीयेत त्या मूर्तीचं. मग ह्या अशा 20-20, 22-22 फूट मूर्तींचं विसर्जन करणार कसं तुम्ही? समुद्र हा नैसर्गिक स्रोत झाला, नदी नैसर्गिक स्रोत झाली, तळं जलाशय कुठेही करू शकणार नाहीयेत. तुम्हाला कृत्रिम तलाव किंवा कृत्रिम केलेल्या विसर्जनासाठीच्या यंत्रणेतच तो पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे. पुढं काय? नक्कीच. तुम्ही एकच बाजू जी मांडली आहे की कोर्टाने सांगितलेलं आहे की नैसर्गिक प्रवाहामध्ये त्याचं विघटन करू देणार नाही. परंतु कोर्टाने असंही देखील राज्य शासनाला सांगितलेलं आहे की 30 जून पर्यंत 3 आठवड्यामध्ये राज्य शासनाने या मोठ्या मूर्तींचा विसर्जनाचा एक अहवाल राज्य शासनाने उच्च न्यायालयासमोर मांडावा. त्यावर काय उपाययोजना करू शकतील का, त्या स्वरूपात राज्य शासनाकडनं एक विचार विनिमय करून त्यांनी एक अहवाल मागितलेला आहे. त्यावर तो निर्णय अजून बाकी आहे. तो येत्या काळात 30 तारखेला 30 जूनला तो निर्णय त्यावर होणार आहे. आणि आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे, हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हे सरकार हा निर्णय सर्व मूर्तिकारांच्या आणि मंडळांच्या बाजूने लावेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. राहुल जोशी आहेत आपल्यासोबत, याचिकाकर्ते आहेत या प्रकरणातले. राहुल जोशीजी, गेले किती वर्ष तुमचा हा लढा सुरू आहे आणि ज्या पद्धतीने कोर्ट आदेश देतं, सरकारकडनं ते पाळले जात नाही, तारीख पे तारीख मिळत जाते आणि अजूनही या प्रश्नावर ठोस सोल्युशन असं मिळालेलंच नाहीये. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? नम्रताजी, प्रथमतः सर्वांना पुढारी चॅनलच्या नमस्कार. आणि जे उपस्थित आता विनायक परब जे म्हणाले की कोर्टाने त्यांना जी बंदी जी घातली होती ती उठवलेली आहे. मुळामध्ये त्याचं जर का आपण बॅकग्राऊंड बघितलं तर ते असं आहे की 1998 पासून हा जो पर्यावरणासाठीचा लढा आहे त्या विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते हे लढत होते. 2008 साली या विविध याचिका सतत उच्च न्यायालयापुढे येत होत्या आणि म्हणून त्यांनी सीपीसीबीला, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगितलं की तुम्ही याच्यावरती काहीतरी एक धोरण निश्चिती करा, कारण सातत्याने आमच्याकडे याविषयी याचिका येतात. आणि म्हणून 2010ला प्रथम ही सीपीसीबीची गाईडलाईन आली. त्यानंतर त्याची अधिक स्पष्टता यावी की त्यामध्ये म्हटलं होतं की कुठल्याही नैसर्गिक घटकापासून बनवलेल्या गणेश मूर्तींचाच वापर करावा. याच्यामध्ये 2020 साली म्हणजे पुढच्या 10 वर्षानंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक त्यांनी अमेंडमेंट करून प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती ह्या बंदी त्याच्यावरती घातलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना जवळपास 25 वर्षापेक्षा जास्ती हा कालावधी अगोदरच लोटलेला आहे, जेव्हापासून हा लढा पर्यावरण वाचवण्याचा सुरू आहे. आमची जी याचिका आहे, आमची याचिका केवळ एवढ्याकरता आम्ही दाखल केली की मे 2020 साली जी सीपीसीबीची नव्याने अधिसूचना आली त्याची अंमलबजावणी राज्य सरकार अजिबात करत नव्हतं आणि कायम कुठलं ना कुठलं कारण सांगून, म्हणजे 2019 साली 2020 नंतर कोविड आला किंवा त्याच्यानंतर अजून असं काही ना काहीतरी कारण सांगून प्रत्येक वर्षी त्याचं टाळाटाळ राज्य सरकार करत होतं. म्हणून आम्ही पाठच्या वर्षी जुलैमध्ये ही याचिका दाखल केली होती की सीपीसीबी 2020 ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश हे राज्य सरकारला देण्यात यावे. तुम्ही एक बघा की गेली सातत्याने जवळपास 10 वर्ष राज्य सरकार सुद्धा सर्व ज्या महानगरपालिका आहेत, ग्रामपंचायत आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, त्यांना स्वतःहून नोटिफिकेशन काढतंय की तुम्ही हा पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. यासाठी जे निर्णय आहेत, सीपीसीबीच्या गाईडलाईन्स आहेत, त्याचं तंतोतंत पालन करावं. मूर्तिकारांना शाडू माती मोफत द्यावी. त्यांची विसर्जन व्यवस्था जी आहे ती सुद्धा कृत्रिम तळ्यांमध्येच करावी. याचाच थोडक्यात अर्थ काय की राज्य शासन सुद्धा या गोष्टीला अनुकूल होतं. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर जाणीवपूर्वक कुठली तरी एक समिती त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक याच्या खाली जी होती राजीव गांधी तंत्रज्ञान समिती, त्या अनिल काकोडकरांना त्यांनी हा रिपोर्ट बनवायला सांगितला. एनसीएलटीचं जे यांनी रेफरन्स दिलाय हे सातत्याने जेवढे याचिकाकर्ते पीओपी समर्थक आहेत त्यांनी केवळ आणि केवळ त्या एकाच गोष्टीचा दाखला दिलेला आहे. परंतु तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही गुगलवरती जरी गेलात तर तुम्हाला असंख्य रिपोर्ट पाहायला मिळतील की पीओपीने नक्की काय दुष्परिणाम होतात ते. इव्हन जे पीओपी हँडल करतात ते कामगार जे आहेत, जे कारागीर आहेत, त्यांच्याही प्रकृतीवरती किंवा त्यांच्यावरती काही समस्या ओढवतात त्याचेही रिपोर्ट तुम्हाला सगळे बघायला मिळतील. आणि म्हणूनच केंद्रीय प्रदूषण मंडळाने हा निर्णय घेतला होता. आता सुद्धा ज्या समितीने रिपोर्ट दिला की खोल समुद्रात जाऊन काही विशिष्ट परिस्थितीचं किंवा नियमांचं पालन करून तो समुद्र विसर्जन करता येईल, त्यालाही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नकार दिलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी जी सुधारित आत्ताची नियमावली आणलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केला आहे की नैसर्गिक स्रोतामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस जाऊ शकणार नाही. थोडक्यात काय तर हा जो निर्णय आहे याच्यामुळे जरी पीओपी समर्थक खुश झाले असतील
तरी तुम्हाला एक लक्षात गेलं पाहिजे की कोर्टाचे जे नियम आहेत किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रणाचे मंडळाचे जे आता नवीन नियमावली आहे त्यामध्ये तुम्ही साखर तर विकत घेऊ शकता, घरी आणू शकता, पण तुम्ही खायचं नाहीत कारण ती खाल्ल्याने तुम्हाला डायबिटीस होणार आहे. हाच असाच काहीतरी प्रकार आहे. अगदी. मला गणेश खणकर यांच्याकडे जायचंय. गणेश खणकरजी, हा प्रश्न केव्हा उपस्थित होतो पीओपीचा अतिवापराचा? मुंबईमध्ये, एकट्या मुंबईचा जर विचार करायचा झाला तर मुंबईमध्ये जवळपास 12 ते 15,000 सार्वजनिक मंडळ आहेत ज्यांच्या मूर्तींची उंची काय काय किती किती असते हे आपल्याला वेगळं सांगायला नको, आपल्या नजरेसमोर येते. जवळपास 2.5 लाख घरगुती गणपती एकट्या मुंबईमध्ये आहेत. आजूबाजूचं ठाणं, कल्याण वगैरे हे सगळं मी मोजतच नाहीये याच्यामध्ये. एवढं जवळपास 3-3.5 लाखांची जर संख्या असेल, समुद्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा आपल्या शाडू मातीच्या मूर्तींची जर विसर्जन जर समुद्रामध्ये होणार असेल तर तिथे इम्बॅलन्स होणारच आहे. अहो, फक्त प्लास्टर ऑफ पॅरिस कशाला घेताय? साध्या मातीच्या जरी या मूर्ती असतील आणि समुद्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर त्याचं विसर्जन झालं तर त्याचा इम्बॅलन्स हा होणारच आहे. कोबीच्या गड्ड्याच्या जरी त्या मूर्ती बनवल्या तरी तो इम्बॅलन्स होणार आहे, कारण त्याचा मॅग्निट्यूड एवढा मोठा आहे. याच्यावरती सरकार पर्याय कसं काढणार? जो आता एक ओपन एंड ठेवलेला आहे की सरकारने त्याच्यावर पर्याय काढायचा आहे. तुम्ही मूर्ती तर बनवू शकता पण त्याचं विसर्जन समुद्रात किंवा नदीत नाही करायचं. पर्याय कसा काढणार? बघा, असं आहे की यामध्ये आता नवीन सरकार आल्यानंतर आम्ही एकदम सकारात्मक भूमिका याबाबत घेतलेली आहे. मी पर्यावरण कुणी कसं राखायचं किंवा काय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याने तो करावा. एक मात्र सूत्र आम्ही नक्की डोक्यात ठेवलेलं आहे की जिथे संस्कृती, जिथे माणूस हा जन्माला येतो आणि तो जिथे राहतो तिथे हा उत्सव हा होणारच. आणि त्यामध्ये आपण ज्या वेळेला मुंबईच्या बाबतीत बोलतोय किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतोय तर महाराष्ट्र हा उत्सव प्रिय असा एक देश आहे, एक आपलं राज्य आहे. आपली संस्कृती उत्सवाशी जोडलेली आहे. आता ज्या वेळेला हा पीओपीचा विषय येतो तर हा पीओपीच्या बाबतीत आता जे काही जोशी म्हणाले असतील, पण माननीय आशिष शेलारांनी थेट दिल्लीपर्यंत या सर्व प्रमुख विषयांच्या बाबतीत त्यातला केंद्र सचिवांची भेट घेऊन त्यांच्या समोर जो विषय मांडायचा होता तो त्यांच्या समोर आम्ही मांडला. बघा, असं आहे की हा जो प्रदूषणाचा विषय तुम्ही आता मला जो सांगितला, तर या केवळ गणपती आणि नवरात्री यामधल्या मूर्ती या महिन्याभरामध्ये तिथे जात असतात आणि त्यांच्यामुळे प्रदूषण होतं आणि हा असा सगळा विषय जो काही ठेवला जातोय. बघा, असं आहे की प्रदूषण होण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्या पद्धतीने या मुंबई शहरामधल्या नद्या आता नाल्यांमध्ये रूपांतरित झाल्यात, त्यामध्ये जे जे काही आपण सर्व टाकतो हे सर्वच्या सर्व त्या समुद्राला जाऊन मिळत असतं. आत्ता कुठे साधारणतः गेल्या 2 वर्षामध्ये सर्वच ठिकाणी प्रोजेक्ट उभे राहिलेले आहेत. नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर जो साबरमतीचा रिव्हरफ्रंटचा विषय येतो आणि अख्ख्या देशभरामध्ये एक घाट असो या नद्या स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं. आज काय मी त्या विषयावर बोलत नाहीये, पण जर ठरवलं तरी होऊ शकतं. आणि मुंबळातच मुंबईमध्ये गणेशोत्सव असो, म्हणजे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत ना. आता पीओपीचा विषय ज्या वेळेला आपण करतो तर गेली अनेक वर्ष महापालिका या कृत्रिम तलावामध्ये या पीओपीच्या मूर्तीचं विसर्जन करत आहे आणि नागरिक सुद्धा प्रतिसाद देत आहे. आणि तुम्ही पाहत असाल की आता मोठ्या प्रमाणावर शाडूच्या मूर्ती घरी आणण्याची आता एक प्रथा सुरू झालेली आहे. नागरिकांनी त्याला स्वीकारलंय. अधिक काही ठिकाणी तर कागदाच्या लगद्याच्या सुद्धा आता लोक गणपती मूर्त्या आणून त्याची प्रतिष्ठापना करतात. लोकांमध्ये याविषयी जागरूकता नाहीये का? तर आहे, परंतु आपण सरसकट आता जो विषय तुम्ही शेवटी मला प्रश्न विचारला तर महाराष्ट्र शासनाने त्याही बाबतीत सकारात्मक पाऊल उचलले आणि ती भूमिका आम्ही कोर्टामध्ये मांडू. पण एवढं मात्र सांगतो की पीओपीच्या नावाने जो काही एक मोठा असा बागुलबुवा उभा करण्यात आला होता, ते एक विचार करू शकता की ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या मूर्तिकारांचा विषय असेल, कमीत कमी 400 ते 500 कोटी रुपयांची या मूर्त्यांच्या निमित्तानं त्यामध्ये उलाढाल होत असते. अनेक लाखो लोकांचा हा रोजगार आहे. आणि त्याही पलीकडे जर गेलो तर तुमच्या आमच्या मराठी माणसाच्या हृदयात त्याचं जे स्थान आहे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो काही गणेशोत्सवात सुरू झाला, आता तुम्ही जो विषय म्हणाल की त्या मूर्त्यांची नाही, गणेश खणकर, याच्यात आपण गल्लत करून चालणार नाही. उत्सवाला विरोध कोणी करत नाहीये. गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना करायला कुणीही विरोध करत नाहीये.
ती मूर्ती किती मोठी बनवायची आणि त्याचं विसर्जन कशा पद्धतीने करायचं आणि त्याने होणारा निसर्गाची हानी याच्या बाबतीत आपली इथे चर्चा चाललेली आहे. माझा परबांना एक प्रश्न आहे, अभिषेक परब यांना प्रश्न आहे. अभिषेक परबजी, आपल्याकडे खोल समुद्र आहे, 20 फूट मूर्ती त्याच्यामध्ये विसर्जन करण्याची सोय आहे, म्हणून एवढ्या मूर्तींचं विसर्जन करण्याकडे मुंबईकरांचा जास्त कल आहे का? म्हणजे जर आपण पुण्यात बघितलं तर पुण्यातले मानाची मंडळ आहेत, त्यातली 1-2 मंडळ सोडली तर बाकी सगळ्यांच्या मूर्ती 15-15 फुटी उंच आहेत. त्याचं विसर्जन होत नाही दरवर्षी. ती त्यांची उत्सवाची मूर्ती वेगळी असते, त्यांची पूजेची आणि विसर्जनाची मूर्ती वेगळी असते. तसं मुंबईतली मंडळं का करत नाहीत? 40 फुटाची मूर्ती उभी करायची, उत्सवाची मूर्ती, काय फरक पडतो? दरवर्षी तिचं विसर्जन करायची गरज नाहीये. 2 फुटाची विसर्जनासाठीची वेगळी मूर्ती असू शकते. मंडळ स्वतःहून का असा इनिशिएटिव्ह घेत नाहीत? नाही, नक्कीच मला वाटतं आपल्याकडे त्या संदर्भातली माहिती थोडीशी अपुरी आहे. कारण का मुंबईमध्ये जर तुम्ही अनुभवलं तर मुंबईमध्ये देखील ज्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांची देखील एक पूजेची मूर्ती वेगळी असते आणि एक शोभेची मूर्ती जी असते आपली गणपती बाप्पाची ती एक वेगळी असते. अशा 2 पद्धतीच्या मूर्त्या प्रत्येक मंडळात ठेवल्या जातात. हा नक्की त्याच्यामध्ये काही मंडळ अपवाद आहेत, जसे लालबागचा राजा आहे, चिंचपोकळी चिंतामणी आहे, असे काही मंडळ आहेत की त्यांच्यामध्ये त्यांची एकच मूर्ती असते, ती मोठ्या स्वरूपाचा घडवली जाते आणि त्याचं विघटन हे खोल समुद्रात देखील केलं जातं. परंतु यावरती मी बोलेन, कारण का गणेशोत्सव आल्यानंतर वेगवेगळ्या शासनाकडनं मीटिंग घेतल्या जातात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधलं. त्यामध्ये त्यांच्याकडनं उपाययोजना मागवल्या जातात की काय काय उपाययोजना करू शकतात. त्यामध्ये देखील आम्ही वारंवार शासनाला व महानगरपालिकेला वारंवार सूचना केलेली आहे की जेव्हा गणेश विसर्जन मोठ्या गणपतींचं होतं अनंत चतुर्दशीला आपण ज्या प्लेट्स टाकल्या जातात त्या लोखंडी प्लेट्स अपुऱ्या भागात टाकल्या जातात. जिथे गणपती उतार असतो गिरगाव चौपाटीला, जिथे मोठ्या गणपतीचं विसर्जन केलं जातं तिथे अपुऱ्या स्वरूपात लोखंडी प्लेट टाकल्या जातात. त्या लोखंडी प्लेट जर तुम्ही खोल समुद्रापर्यंत तुम्ही घेऊन दिलात तर तिकडे गणपतीची जी ट्रॉली असते किंवा गणपतीचं जे विघटन आहे विसर्जन आहे ते खोल पाण्यात करण्यासाठी पण सोपं होऊन जाईल, जेणेकरून आम्हालाही वेगवेगळ्या पर्याय तिकडे अनुभवता येईल, उपयोगात मुळात आणता येईल. मुद्दा हाच आहे की खोल समुद्रात जायचंय कशाला? जर छोटी मूर्ती विसर्जित करायची असेल तर ती विसर्जन तलावामध्ये पण होऊ शकते. जर पुणेकर करू शकतात, पुण्यातले मानाचे सगळे गणपती हे विसर्जन तलावामध्ये महापालिकेच्या विसर्जित होत असतात, कुणीही नदीत जात नाही. आणि जसं आता गणेश खणकर म्हणाले, मूर्ती हा काही एकमेव प्रदूषणाचा मार्ग नाहीये, पण म्हणजे आपल्या इथले जलस्रोत प्रदूषित नाहीये असं नाहीये का? किती काय मलमूत्र त्या पाण्यामध्ये असतं आणि तिथे आपल्या भक्तीचा महिमा असलेला आपला गणपती बाप्पा तिथे विसर्जित करायचा अट्टाहास का? त्याच्यापेक्षा त्या विसर्जन तलावामध्ये विसर्जित केलं तर बिघडलं काय? नाही, विसर्जित तलावामध्ये जर आपण पाहिलं की मागील काही वर्ष शासनाकडनं कृत्रिम तलाव देखील उपाययोजना केल्या जातात, परंतु त्या छोट्या मूर्त्यांसाठी. परंतु मोठ्या मूर्त्या आज जर तुम्ही अनुभवलं की मुंबईमध्ये आज बऱ्याच ठिकाणी एक मोठ्या मूर्त्यांची परंपरा आहे. आज जवळजवळ एक 10-15 वर्ष नाही तर जवळजवळ 100 वर्षाची त्या उत्सवाला परंपरा आहे मोठ्या मूर्त्यांच्या. तर त्या बरोबर. मोठ्या मूर्त्यांचा जो प्रश्न उभा राहिला कालानुरूप बदलायला नको या परंपरा थोड्याशा? बदलायला गरज आहे, परंतु त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल जर मूर्त्यांची उंचीवर जर प्रश्न उभा राहिला तर त्यावर परंपरेला कुठेतरी हात घालण्यासारखं होईल. तिथे आपण उत्सवाला कुठेतरी आपण कमी लेखण्यासारखं होईल असं मला वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे. परंतु त्या उलट जर सरकारने 40 फुटी विविध मूर्तीला कंपन्या- विरोध नाहीये, तुम्ही परत गल्लत करताय. 40 फुटी मूर्तीला विरोध नाहीये, उत्सवाला विरोध नाहीये, उत्सवातल्या उत्साहाला विरोध नाहीये, उत्सवाच्या मोठ्या मंडपांना विरोध नाहीये. विरोध कुठे असतो? 40-40 फुटी मूर्तींचं विसर्जन समुद्रातच करायचंय ह्या अट्टाहासाला विरोध असतो. अट्टाहासाला विरोध आहे. परबजी, मुद्दा लक्षात घ्या. परंतु कसं आहे, जर मूर्ती ही घडवली, आपण जरी पूजेची मूर्ती जरी आपण विसर्जन करत असलो, त्या पूजेच्या मूर्त्या ज्या असतात एक साधारणतः 4 फूट 5 फुटापर्यंत असतात. परंतु या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत, नक्की तुमचा जो प्रश्न मला समजला की 40 फुटापर्यंत, परंतु आजही काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आज स्वतःला एक मर्यादा घालून घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे की 40-40 फूट करण्यापेक्षा एक 22 फूट 24 फुटापर्यंत जर आपण मोठ्या मूर्त्या घडवल्या आणि त्या जर व्यवस्थितपणे पाण्यात विसर्जित होऊ शकत असतील तर त्याला हरकत काय आहे, असं आमचं देखील मत आहे. नाही नाही, माझं त्याही पुढे जाऊन म्हणणं आहे की 40 फूट जर 20 फुटावर येत असेल तर ते 20 फूट 2 फुटावर काय येत नाही उत्सव मूर्तीसाठी? मग 40 फुटी मूर्तीला विरोधच राहणार नाही, कारण ती मूर्ती परमनंट असणार आहे तिथे. ठीक आहे, चर्चेचा मुद्दा आहे, आपण मुद्दा वेगळीकडे नेऊया नको. मी पुन्हा एकदा रोहित जोशींकडे येते. रोहित जोशीजी, परत असं होतंय की फिरून फिरून घोडं त्याच वळणावरती येऊन अडतंय. आपण बघतोय की हा जो काही प्लास्टर ऑफ पॅरिसचा अट्टहास जो सुरू आहे
तो न संपणार आहे असं मला आता या चर्चेत जाणवतंय. कारण नाही, फक्त आपण जो प्लास्टर ऑफ योग्य पॅरिस प्रश्न नाही, आता विचारला चिकण की माती एवढ्या म्हणजे मोठ्या आपण ज्याला मूर्तींचं शाडूची प्रयोजन माती काय? म्हणतो, ती कोविड शाडूची माती काय एवढी सुपर ग्रेट आहे आणि त्याने पाण्याचं प्रदूषण होत नाही अशातलं नाही. त्याच्याही बाबतीत स्टडी आहेत. शाडूची माती जर जास्त प्रमाणात त्या स्त्रोतांमध्ये मिसळली ना तर नम्रता, त्याच्यामधले मी नॅचरल झरे हे त्याविषयीच- बुजले जात आहेत. शेतामध्ये जर ते पाणी आलं तर त्या शेतीची नम्रता, जी बरोबर आहे. कस असतो तो कस त्या चिकण मातीमुळे कमी होतोय. चिकण माती आहे ती परमिएबिलिटी मातीची कमी करते, ती जलस्रोतांची परमिएबिलिटी ब्रीदिंग कमी करते चिकण माती. त्यामुळे शाडूच्या मातीची ऍडव्हर्टायझिंग करणं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हेही रास्त नाहीये. मुळामध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही पर्यावरणवादी म्हणून कुठल्याही प्रकारे कुठलीही शाडू माती असून देत, अदर कुठलंही मटेरियल असून देत, प्लास्टर ऑफ पॅरिस असून देत, त्याचं कुठल्याही प्रकारे जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याच्या विरुद्धच आहोत. आमचं अजिबात असं म्हणणं नाही की शाडू माती ही प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा चांगली आहे आणि म्हणून तुम्ही त्याचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोतगत करा. अजिबात नाही. आपण पूर्वापार जी परंपरा आपली होती, जी संस्कृती होती, त्यावेळेला आपण नदीकाठून माती आणायचो, त्याच्या छोट्या मूर्त्या बनवायचो, स्वतःच हाताने घडवायचो. जोपर्यंत या गणेशोत्सवाचं कमर्शियलायझेशन झालं नव्हतं तोपर्यंत आपण जिथून ती घ्यायचो निसर्गाला तिथेच परत द्यायचो. तोपर्यंत अजिबात अडचण नव्हती. ज्या वेळेला ही स्पर्धा सुरू झाली की माझी मूर्ती किती मोठी आणि त्यातून ही जी अनाकलनीय स्पर्धेमुळे जे पर्यावरणावरती आघात व्हायला लागले, मी तुम्हाला थोडक्यात मी ह्या वर्षीचं उदाहरण देतो. मुंबई महानगरपालिकेने त्यांनी स्वतः जो डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये पब्लिश केला, त्यामध्ये ते असं म्हणतात की पाठच्या वर्षी 46 लाख किलो इतकं प्लास्टर ऑफ पॅरिस त्यांनी समुद्रात टाकलेलं आहे. एवढ्या मूर्त्या ज्या आयडेंटिफाईड होत्या. हेच तुम्ही आता पूर्ण MMR पूर्ण मुंबई महानगर प्रदेशाचं कॅल्क्युलेशन केलं तर मगाशी तुम्ही जो म्हणलात त्याचा क्वांटम जो आहे तो प्रचंड धक्कादायक आहे. आणि ह्याच्यावरून पण तुम्हाला जर का वाटत असेल की ह्यानी कुठल्याही निसर्गाला पर्यावरणाला अजिबात हानी होत नाही आणि POP अगदी पर्यावरण पूरक आहे, तर ह्याला काय म्हणायचं? म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे हे सगळं बोलणं की आपण जरी माणूस म्हणून उत्सवप्रिय असलो तरी ते शेवटी उत्सव जर आपल्याच मुळावरती येणार असतील, कारण पर्यावरणाचं तुम्ही जे प्रदूषण करणार ते फिरून तुमच्याचकडे येणार आहे. आज मरीन इकोसिस्टीम, आज बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर जगामध्ये जेवढा ऑक्सिजन आहे हवेमध्ये तो झाडांमुळे येत नाही. फक्त हा 50-60% जास्ती ऑक्सिजन हा समुद्रातून येतो. आणि हे जे फायटोप्लॅन्क्टन ज्याला आपण म्हणतो ते बेसिकली ज्या समुद्री जलीय वनस्पती आहेत त्याचा ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे पाण्यातली त्यांच्यावरती पण परिणाम होतो, एकंदर वातावरणामध्ये परिणाम होतो. आणि हे सगळं जे आहे ना ते निसर्गाचं चक्र सगळं बिघडवून टाकणाऱ्या ह्या सगळ्या आपल्यालाच गोष्टी बसतोय आहेत. शेवटी. आणि कुठेतरी ते विशियस सायकल आपल्याला मोडावं लागेल आणि इथेच त्यामुळे आम्ही जबाबदारी कुठल्याही येते, इथेच प्रकारे महत्वाची शाडू भूमिका येते मातीचं सुद्धा सरकारची. विसर्जन गणेश करण्यासाठी समर्थन करत खडकरजी, नाही. तुमची भूमिका आता त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. गणेशोत्सव ज्यांचा आहे, ज्यांना करायचा आहे त्यांचं सुद्धा, आणि पर्यावरण रक्षणाची जी मोहीम चालवत आहेत त्यांचं सुद्धा, आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचं सुद्धा. बघा, मी मगाशी भूमिका स्पष्ट करताना तुम्ही मला थांबवलं. तुमचं लक्ष आहे तसं सर्वांचंच लक्ष आमच्याकडे आहे. परंतु मी जसं मगाशी म्हणालो की आतापर्यंतचा विषय काय होता तर प्रदूषण, जलप्रदूषण म्हणजे फक्त प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा त्या गणपती विसर्जनाच्या वेळेलाच जे काय होतं त्यानेच होतं. मी मान्य करतोय, तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपण नदीकाठची माती आणायचो, मग त्यातनं आपण देवाची मूर्ती घडवायचो आणि तीच नदीला परत द्यायचं. हे ज्या वेळेला तुम्ही म्हणत होता त्यावेळेची असलेली लोकसंख्या आणि आजची वाढलेली लोकसंख्या यामध्ये जी काही तफावत असेल, आज प्रत्येक गोष्टीत आलेलं प्रोफेशनलिझम, त्यावेळेला मूर्ती ही घडवण्यासाठी घरामध्ये कारागीर असायचे, घरच्या घरी केलं जायचं. आज त्याचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे मला एवढंच तुम्हाला म्हणायचंय की आपण त्यावेळेला ही चर्चा करतोय त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला हा गणेशोत्सव हा घरातून सार्वजनिकरित्या साजरा करा म्हणून सांगितलं. आता हे तुमचं मी म्हणणं मान्य करतो की त्या मूर्त्या उंच करण्याची स्पर्धा असेल, सगळं असेल, पण हे जे सार्वजनिक गणेशोत्सव आज ठिकठिकाणी मी म्हणजे काही ठिकाणी नवीन कॉम्प्लेक्स झाल्यानंतर त्यांनाही असं वाटतं मग आमच्या इथे गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, त्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होतं, सर्व एकत्र येतात. उद्देश हा एकच असतो की त्या निमित्ताने समाजामध्ये काहीतरी चैतन्य निर्माण केलं पाहिजे. ही भूमिका आम्ही स्वीकारली आहे ना. तुम्ही जो नंतरचा प्रश्न मला विचारताय
की सरकारची भूमिका आहे आणि लोकांचं तुमच्याकडे लक्ष आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आतापर्यंत गेल्या 20-25 वर्ष मुंबईमध्ये ज्या प्रदूषणाच्या बाबतीत आपण चर्चा करतोय, तर ज्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नसेल, मी त्या राजकारणावर आता बोलणार नाही जे मराठीचा गळा काढून नेहमी बोलत असतात. आम्हाला जे शक्य झालं ते हे आम्ही करतोय की या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं विसर्जन जे महापालिका त्यांच्या पद्धतीनं छोटे छोटे तलाव निर्मित करते, कदाचित त्याची संख्या वाढवली जाईल, त्याची खोली वाढवली जाईल, अधिक प्रमाणामध्ये 5, 7, 10 फुटापर्यंतच्या मूर्त्या ह्या त्यामध्ये विसर्जित करता येईल का, या पर्यायाकडे आपण लक्ष देण्याचा हाच मुद्दा आहे. गोल्डन सेंटर शोधणं, गोल्डन सेंटर शोधणं, सुवर्ण मध्य शोधणं, हे आता सरकार कशा पद्धतीने करते. कारण सणाला उत्सवाला कुणाचाही विरोध नाहीये, त्याचं ग्रँड्युअर कसं असावं ह्यालाही कुणाचा विरोध नाहीये. प्रत्येक मंडळ त्या पद्धतीने आणि त्यांच्या चांगल्या ज्या गोष्टी तुम्ही नमूद केल्यात गणेश खणकरजी, त्यांची युनिटी आहे, सॉलिडॅरिटी आहे, समाजामध्ये चैतन्य निर्माण करायची या मंडळांची जी ताकद आहे त्या बाबतीत कुणाचंही दुमत नाहीये. मुद्दा असा आहे की धर्म, संस्कृती, परंपरा ह्या सगळ्यांचा विचार करताना जर कालानुरूप आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे जर बदल करत गेलो तर मानेवरचं जोखड किंवा टीकेचं केंद्र बनण्याऐवजी ते आपल्या समाजाला सजवणारे घटक बनतील. अर्थात याचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, सगळ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून आपल्याला हे सुवर्णमध्य कसा शोधता येईल याचा विचार नक्की व्हायला हवा. या चर्चेसाठी आणि आपले विचार मांडण्यासाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलेला आहे.